मंडळीच्या निमित्त कार्यक्रम आयोजित केलेले आहे। दुपारला तमाशाचा कार्यक्रम होता आणि आता रात्रीला 3 अंकी संगीत नाट्य पुष्प सादर होत आहे। विश्वासघात म्हटलं तर आता थोड्या वेळा पहिलेच आपल्यासोबत पण विश्वासघात केला लाईन मधातच चालली गेली। याच्या आधी एकही दिवस आमच्या गावात लाईट जात नाही, पण आज गेली, असं आपल्यासोबत विश्वासघातच झाला। असो, आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष परमानंदजी मेश्राम साहेब आणि आपल्या कार्यक्रमाचे उद्घाटक चंचलजी सार्वे साहेब आणि इतर आदरणीय मंच आणि गावकरी मंडळ। आज आपल्या गावामध्ये नाटकाचा कार्यक्रम आहे। नाटक म्हटलं तर आपल्या गावातील महिला वृद्ध जे आहेत त्यांना खूप आवडतं। हंगामा वगैरे ठेवला तर फारसे लोक म्हाताऱ्या माणसांना आवडतच नाही, ते यूथ जनरेशनलाच आवडतं। म्हणून नाटक ठेवले पाहिजे आणि गावातल्या मुलांचा नाटक असला तर गावातले मंडळी तर आवर्जून पाहतात, कारण त्यांना ते चेहरे परिचयाचे असतात, म्हणून त्यांना खूप आवडते। यांनी असं केलं, त्यांनी तसा कार्यक्रम रोल केला, असं त्याने नेहमी बोलत असतात गावातला। तरी पण बाहेर गावचे कार्यक्रम कधी ठेवले पाहिजे, काही लोकांची इच्छा राहते, तर ठीक आहे, यावेळेस बाहेर गावचा कार्यक्रम ठेवलेला आहे। श्रीकांतजी तुमसरे सरांचा कार्यक्रम मी आधी पण बघितले आहे, छान करतात, त्यांच्या पण मंडळ छान आहे। मी ग्रामपंचायत सदस्य असल्या कारणानं माझ्या गावाबद्दल मी काय काय केलं काय नाही, किंवा आम्ही ग्रामपंचायत स्तरावर काय केलं हे लोकांना सांगायची गरज नाही। तरी पण काही कामं माझे अपुरे राहिलेले आहेत आणि वेळ खूप कमी आहे। मला माझ्या गावामध्ये वाचनालय बांधायची खूप जिद्द होती आणि तो प्रयत्न आम्ही केला पण होता, पण जागा नसल्या कारणानं आमचा ठराव वापस गेला। तरी पण माझी आता पण इच्छा आहे की मी माझ्या गावामध्ये वाचनालय तयार करावा, कारण माझ्या गावातील जे यंग जनरेशन आहे ते इकडे तिकडे पानटपरीवर आणि विनाकारण वेळ वाया न ठेवता ते काहीतरी स्वतःमध्ये बदल घडवून आणतील आणि स्वतः आपल्या पायावर उभे राहून आपल्या आई वडिलांचा एक अभिमान बनतील किंवा गावाचा अभिमान बनतील, अशी माझी खूप इच्छा आहे। तरी पण माझ्याकडून जे जमेल तर मी कमी वेळात पण करण्याचा प्रयत्न करीन। आणखी काही गाव लेवलवर जे कामं असतील ते आम्ही ग्रामपंचायत स्तरावर पूर्ण करू। आणि मंडळांच्या मुलांना माझी एकच विनंती आहे, गावात जेवढे यंग जनरेशन आहे त्यांनी सगळ्यांनी एकजुटीने आणि एकोप्याने कार्यक्रमात सहभाग करावा, एकमेकाला दोषारोपण देऊ नये। कार्यक्रमात चुकी होतच असते,